स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। आज आपण बघणार आहे Redmiचा एक नवीन मोबाईल Redmi K70 Pro, जो की खतरनाक मोबाईल आहे। यामध्ये कोणकोणतं प्रोसिजर आहे, काय आहे, सगळं बघणार आहे। तर लवकर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा केलं नसेल तर मित्रांनो याच्यामध्ये कोणतं प्रोसिजर आहे बघू। याच्यामध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चं प्रोसिजर आहे की जे चांगला प्रोसिजर आहे। याच्यासाठी CPU चे कूलिंगचे जे प्रोसिजर आहेत ते कोणकोणते आहेत। याच्यामध्ये ऑक्टा कोर 3.3 GHz सिंगल कोर प्लस 3.2 GHz ट्रायकोर प्लस 3 GHz ड्युअल कोर प्लस 2.3 GHz ड्युअल कोर असे हे CPU कूलिंगचे प्रोसिजर आहेत, जे की चांगले आहे 8 Gen 3 साठी, जे की मोठं प्रोसिजर आहे। याच्यात आहे की नाही, या मोबाईलात 12 GB चा रॅम आहे, मोठा रॅम आहे, अनस्पेसिफाईड रॅम आहे, टेन्शनचं काम नाही। याच्यात डिस्प्ले बघू किती आहे, डिस्प्ले आहे 6.67 इंचचा डिस्प्ले आहे, 16.94 सेंटीमीटरचा डिस्प्ले, ओलेड आहे हा डिस्प्ले, जसं की सुपर एमोलेड असतं ना। याच्यामध्ये ओलेड डिस्प्ले आहे, 1440 मल्टिपल 3200 पिक्सलचा फुल QHD प्लस देते हा QHD प्लस। 120चा रिफ्रेश रेट आहे, बेंच लेथ विथ पंच होल डिस्प्ले, म्हणजे डिस्प्लेच्या मधारच कॅमेरा आहे। आणि तुम्हाला सांगतो मोठा आहे स्क्रीन 16.94चा, 120चा रिफ्रेश रेट आहे, रिफ्रेश करताना त्याला ओलेडचा डिस्प्ले म्हणजे मल्टिपल कलर दाखवणार आहे। 8 Gen 3चं प्रोसिजर म्हणजे चांगला प्रोसिजर आहे, म्हणजे की मोबाईलमध्ये टेन्शनचं काम नाही। परंतु याच्यामध्ये ना आता कॅमेरा पाहून किती आहे, कॅमेरा पाहू तर कॅमेरा आहे 50चा, एक आहे 12चा, एक आहे 50चा, LED फ्लॅश सुद्धा आहे याच्यामध्ये, आणि 8K ची शूटिंग आहे। 50 प्लस 50 दोन कॅमेऱ्यात 50चे, एक आहे 12चा, आणि त्याच्यामध्ये LED फ्लॅश सुद्धा आहे आणि 8K ची शूटिंग आहे। मग 30 FPS 24 FPS वर, जी की चांगली 8K क्वालिटी देऊ राहिला हा, जसं की कॅमेऱ्याची क्वालिटी देऊ राहिला। व्हिडिओ जर शूट करसाल तर व्हिडिओ म्हणजे एक नंबर क्वालिटी होणार आहे। आणि याच्यामध्ये ना 16 मेगापिक्सलचा फ्रंट आहे, फुल HD आहे, तो 30 FPS रेकॉर्डिंग करते, जे की फुल फ्रंट लिविंग चांगला आहे। आणि दोन जे बॅटरी आहे आता ते आहे छोटे नॅनो सिम कार्ड असतात तर सर्व येणार आहे, 5G सपोर्ट आहे इंडिया। आणि ह्याच्यात जो आहे 500 mAh ची बॅटरी आहे, 120 वॅटचं चार्जर आहे, छोटे सिम कार्ड बसतात नॅनो, 5G इंडिया सपोर्टेड आहे मेन गोष्ट म्हणजे। आणि 256 GB चा इंटरनल स्टोरेज आहे, नॉन एक्सपॅन्डेबल आहे, परंतु 256 GB मोठा स्पेस आहे, 12 GB च्या रॅम सोबत, आणि 5000 mAh ची बॅटरी, 120 वॅटचं चार्जर, जे की चांगला आहे। तर मोबाईल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अजून तर असेच नवीन व्हिडिओ येत राहतील। तर मोबाईल चांगला आहे परी, पण पाहू अजून की त्यात काय येऊ शकते, बदल होऊ शकते अजून। तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला लाईक केलं नसेल